संपूर्ण महामानव कुठल्या एका जातीसाठी लढलेले नाही। जितके महामानव लढले ते संपूर्ण समाजासाठी की ज्यांना तो हक्क मिळाला पाहिजे, त्या अधिकारासाठी आणि त्या हक्कासाठी। म्हणून माझ्या वडील ब्रह्मदासजी बागडे या वंदन गीतातून काय म्हणतात ते मी तुमच्या समोर सादर करते। अहंकार विषमतेचा तुडवून भीम गेला, लखडणारे
बाबासाहेबांच्या आधी ज्यांनी कुणी बहुजनांसाठी पाणी खुलं केलं असेल ते महात्मा ज्योतिबा फुले. आणि जो आगे बढ़ रही है औरत, जो आगे बढ़ रही है औरत, वो ज्योतिबा और सावित्री की बहू है. अगर सावित्री नहीं होती तो हम महिला अभी भी घर में बैठे बसलो असतो की नाही घरी चूलबूल करत देव देव देवाऱ्यामध्ये बसलो असतो. म्हणून बुद्ध फुले शाहू भीमाला वंदना. बघितलेला आहे. अरे सह्याद्रीच्या कुशीतून एक सूर्य चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला आणि महाराष्ट्राचा असा एकच राजा शिवाजी महाराज होऊन गेला. आपण जागृत समाज आहे. कुठली अडी अडचण आली शिवाजी महाराजांची तलवार धरून रणांगणात आलो पाहिजे. बाबासाहेबांनी शांततेवर शिकवली, बसवत क्रांती ही शिकवली आहे आणि शिवाजी महाराज हे आपले आदर्श ठेवून सांगलेले आहेत.
धर्माला हे नाराज करायचं नव्हतं, दुखवायचं नव्हतं. पण हिंदू मंदिरात दलित समाज, जे वंचित समाज होत, त्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाही, नोकरी नाही, पाण्याचा अधिकार नाही, फक्त वर्णवादी व्यवस्थेची हाजी करण्याचं होतं. म्हणून बाबासाहेबांना वाटलं की ज्याच्यामध्ये माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे, माणूस म्हणून अधिकार आहे, तो समता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि समानतेचा हक्क हा बाबासाहेबांना द्यायचा होता. दीवाना मेरे भीम का ये बोलने लगा, मेरे मामा साहब का हर दीवाना क्या बोलेगा, क्या बोलेगा? बोलो बोलो जय भीम बोलो, जिनके सब जय भीम बोलो. पवित्र भूमी म्हणजे चंद्रपूर आणि दुसरी पवित्र भूमी म्हणजे नागपूर। या दोन्ही भूमीमधून मी आलेली आहे, त्यामुळे खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। म्हणून मानवाला माणुसकी
बुद्ध धम्म आहे. दुःखितांचे अश्रू पुसणारा बुद्ध धम्म आहे. प्रणय विज्ञानातून पाहणारा बुद्ध धम्म आहे. अरे मनावरती जन्म करणारे धर्म आहे कीर्ते.